मंडळी, कसे आहात सगळे? आज आमच्याकडे छान मस्त पाऊस पडलेला आहे आणि अमोलला खायचं होतं शेवयाचं उपीट. तर मग ते बनवायला मी घेतलं आणि म्हटलं हे तुमच्याबरोबर पण शेअर करूया, कारण बऱ्याच जणांना हे माझ्या हातचं शेवयाचं उपीट प्रचंड आवडतं. त्यासाठी सगळ्यात आधी तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे, छान तडतडल्यावर कढीपत्ता टाकायचा आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची या सगळ्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये टाकायच्या आणि छान मस्त परतवून घ्यायचं. त्याचबरोबर एका वाटीमध्ये उडदाची डाळसुद्धा 1-2 चमचे भिजवून ठेवायची, जी आपल्याला उपीटमध्ये नंतर टाकायची आहे. आणि इथे मी शेंगदाणे टाकायचे विसरून गेले. भाजलेले शेंगदाणे असतात माझ्याकडे नेहमी तयारच, तर तेच मी यामध्ये टाकत असते तेलामध्ये कांदा टोमॅटो टाकल्यावर. आणि रेसिपी शूट करण्याच्या नादात आज विसरून गेले, जे मला अमोलने नंतर सांगितलेलंच आहे की आज तुझे शेंगदाणे टाकायचे राहून गेले, तर तुम्ही ते नक्की टाकू शकता. त्याच्यानंतर हळद, मीठ आणि या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे मॅगी मसाला. मॅगी मसाला टाकल्यानंतरच या उपीटाची चव जी आहे ती चेंज होते, नाहीतर मग आपण जसं बनवतो ना नेहमी तसंच लागतं. मॅगी मसाल्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते, मॅगी खाल्ल्याचं फिलिंग येतो आणि मस्त वाटतं हे उपीट. तर ते नक्कीच तुम्ही टाका, ते स्किप करू नका. आणि अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं, परतत राहायचं, कारण मग ते करपू शकतं त्यासाठी. आणि नंतर मग आपण भाजलेल्या शेवया घेऊ शकतो असतील तर. माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या तर मी कच्च्या शेवया घेतलेल्या आहेत, ज्या इथे भाजायला आता भाजायच्या व्यवस्थित, कारण मग जास्त वेळ लागतो. पण ठीक आहे, छान भाजून घ्यायचं आणि मस्त भाजल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. गरमच पाणी लागेल, कारण गार पाणी टाकल्यानंतर हे सगळं गरम असतं आणि पाणी गार असतं, त्यामुळे ते मॅच होत नाही. त्यामुळे आपण काय करायचं की दुसऱ्या भांड्यामध्ये एक गरम पाणी करायला ठेवायचं आणि आपल्याला छान अंदाज पण येतो, पाणी जास्त होत नाही. आणि अशा प्रकारे इथे पाणी टाकायचं, थोडंसं शेवया भिजतील आणि थोडंसं उरेल इतकंच पाणी टाकायचं, हे बघा. त्याचबरोबर याच्यामध्ये थोडीशी साखर आणि लिंबू या 2 गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणि साखर मी मगाशी थोडीशी टाकलेली आहे आणि आता लिंबूसुद्धा पिळून घेत आहे. वरून लिंबू देण्यापेक्षा आत्ता ह्या स्टेजला लिंबू टाकायचं, जेणेकरून हे उपीटाला छान लिंबूची टेस्ट लागते. आणि मस्त परतवून घ्यायचं पुन्हा आणि छान झाकण ठेवायचं. 1-5 मिनटामध्येच उपीट आपलं तयार होतं, कारण आपण गरम पाणी टाकलेलं असतं. फक्त 5 मिनटामध्ये मॅगी जशी तयार होते ना 2 मिनटात, तसं उपीटसुद्धा आपलं पटकन तयार होतं. तर मॅगीला असणारा पर्याय म्हणजे हे उपीट आहे असं मला वाटतं. आणि छान मॅगीपेक्षासुद्धा छान लागतं आणि मस्त पोट भरतं यानी आणि हेल्दीसुद्धा आहे. तर हे नक्की ट्राय करा. आणि लहान मुलांना जर तुम्ही उपीट देणार असाल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी करा. अरे छान गरमागरम उपीट खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर नंबर आला तो चहाचा. बऱ्यापैकी सगळ्याच लोकांना नाश्त्यानंतर चहा हा लागतोच, तर मलासुद्धा लागतो. मग छान चहा बनवायला घेतला. बाहेर छान पाऊस चालू होता आणि मस्त वाफळलेला चहा आणि सोबत असलेला पाऊस मस्त वाटला आज. आणि मग तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलं. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय.